सबस्क्राईब करा आमचं चॅनल MPSC एकलव्य आणि लेटेस्ट नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. वेलकम फ्रेंड्स, MPSC एकलव्य या यूट्यूब एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आपले स्वागत आहे. आज आपण MVRTO मेन्स या एक्झाम मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांबद्दल पाहणार आहोत. हा या सिरीजचा पार्ट 13 आहे. या अगोदरचे पार्ट जर तुम्ही पाहिले नसतील तर ते अवश्य पहा. याचा तुम्हाला येणाऱ्या RTO मेन्स एक्झाम मध्ये नक्की फायदा होईल. हे प्रश्न SSC JEE प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून घेण्यात आलेले आहेत. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग pairs of parts can be considered as the higher pairs? Pair of gearing mesh, belt and pulley, cam and follower. आता आपल्याला माहिती आहे बेल्ट अँड पुली मध्ये आपल्याला सरफेस कॉन्टॅक्ट असतो, म्हणजे ते लोअर पेअर आहे. आणि पेअर ऑफ गिअर इन मेश मध्ये आपल्याला लाईन कॉन्टॅक्ट असतो आणि कॅम अँड फॉलोअर मध्ये सुद्धा लाईन अँड पॉइंट कॉन्टॅक्ट असू शकतो. याचं प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 1 and 3. What is the degree of freedom of the system as shown in the figure below? आता आपल्याला माहिती आहे डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय, तर ते किती अँगलने किती दिशेने रोटेट होऊ शकतं किंवा किती दिशेने त्याचे ट्रान्सलेशनल मोमेंट होऊ शकते. तर आपण पाहून घेऊयात. आता इथं दोन लिंक आहेत, लिंक 1 आणि लिंक 2. आता लिंक 1 ही रोटेट होऊ शकते अबाउट O आणि लिंक 2 ही सुद्धा रोटेट होऊ शकते अबाउट O. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 2. A simple mechanism consists of 11 simple revolute joint and 9 links. What is the degree of freedom of the mechanism? 0, 1, 2, 3. आता आपल्याला माहिती आहे डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल टू 3 इंटू L मायनस 1 मायनस 2J मायनस H. इथं J म्हणजे काय, तर नंबर ऑफ लोअर पेअर्स आहे, H म्हणजे नंबर ऑफ हायर पेअर्स आहे, L म्हणजे लिंक्स आहेत. आता रिव्हॉल्यूट जॉईंट म्हणजे हे आहेत, आपल्याला माहितीच आहे की ते लोअर पेअर्स आहेत आणि हायर पेअर इथं 0 आहेत. मग दिलेल्या इक्वेशन मध्ये जर वरील व्हॅल्यू टाकल्या तर आपली डिग्री ऑफ फ्रीडम येते 2, ऑप्शन नंबर 3. Consider the Grubler's criteria for the planar mechanism as F is equal to 3 into N minus 1 minus 2L minus H. आताच मागच्या प्रश्नात आपण पाहिलं की N म्हणजे काय, तर नंबर ऑफ लिंक्स, L म्हणजे नंबर ऑफ लोअर पेअर्स आणि H म्हणजे नंबर ऑफ हायर पेअर्स. मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1, नंबर ऑफ लोअर पेअर्स. An engine as the prime mover must have both flywheel and a governor provided in the system for which of the following purposes? For increasing the speed, for minimizing the speed fluctuations, for maximizing the speed fluctuations, none of this. आता आपल्याला माहिती आहे की फ्लायव्हील किंवा गव्हर्नर कशासाठी यूज करतो, तर आपण फॉर मिनिमायझिंग द स्पीड फ्लक्च्युएशन्स, ऑप्शन नंबर 2. What kind of motion will crank and slotted lever mechanism will produce? Oscillating motion, rotary motion, translating motion, zigzag motion. आता आपण पाहूयात क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर. आता आपल्याला माहितीच आहे की क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर मेकॅनिझम हा आपण क्विक रिटर्न मेकॅनिझम मध्ये यूज करतो. त्याच्यात आपल्याला क्रँक हा रोटेट होत असतो आणि त्याच्यामुळे जे आपल्याला मोशन मिळतं तर ते आपल्याला ऑसिलेटिंग मोशन मिळतं, ऑप्शन नंबर 1. The beam engine is the inversion of 4-bar chain, double slider crank chain, single slider crank mechanism, none of these. आता हे बघा, हे आहे बीम इंजिन. आता इथं कन्सिडर लक्षात घेतलं पाहिजे की पिस्टन रॉड जो दाखवलेला आहे सिलेंडर ते ह्या बीम इंजिनचे पार्ट नाहीयेत. इथं लिंक 1 फिक्स केलेली आहे, क्रँक आहे लिंक 2, लिंक 3 आपला कनेक्टिंग रॉड आहे आणि लिव्हर आहे लिंक 4. त्याच्यामुळे बीम इंजिन हे 4 बार चेन च मेकॅनिझम आहे, ऑप्शन नंबर 1. Which of the following is the correct reason for the creep in the belt drive?
elongation of belt due to tension, plasticity of belt material, elongation of belt material, differential elongation of belt due to difference in tension on two sides of pulley. Yes, that is the right answer. तर क्रिप कशामुळे येतं, तर ज्यावेळेस दोन्ही पुलीमध्ये ज्यावेळेस हे असतं टेन्शन मध्ये ज्यावेळेस डिफरन्स येतो त्यावेळेस आपल्याला तिथं क्रिप भेटतं. म्हणजेच differential elongation of belts due to difference in the tension of the two sides of pulley. Option number 4. Which equations defines the coefficient of fluctuation? आता coefficient of fluctuation of speed म्हणू शकतो आपण त्याला किंवा एनर्जी. तर ते असतं मॅक्झिमम फ्लक्च्युएशन अपॉन मीन स्पीड. ऑप्शन नंबर 3. Which of the following clutch is also considered as wet clutch? आता वेट क्लच आपल्याला माहितीच आहे की तो आहे मल्टीप्लेट क्लच. ऑप्शन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन करेक्टली रिप्रेझेंट्स द सेन्सिटिव्हनेस ऑफ द गव्हर्नर? आता सेन्सिटिव्हनेस ऑफ द गव्हर्नर आपल्याला माहितीच आहे की त्या गव्हर्नरची स्पीड रेंज किती आहे आणि त्याचं मीन स्पीड किती आहे, म्हणजे रेंज ऑफ स्पीड अपॉन मीन स्पीड. ऑप्शन नंबर 3. द डबल स्लायडर क्रँक चेन कन्सिस्ट ऑफ. आता आपल्याला माहिती आहे डबल स्लायडर म्हणजे तिथं 2 स्लायडिंग पेअर असले पाहिजेत आणि त्याच्यात 2 टर्निंग पेअर असले पाहिजेत. म्हणजे ऑप्शन नंबर 4. 2 टर्निंग पेअर अँड 2 स्लायडिंग पेअर. इफ देअर इज नो स्लिप अँड द क्रिप इन द ट्रान्समिशन देन व्हॉट इज द इक्वेशन फॉर द व्हेलॉसिटी रेशो इन द ओपन बेल्ट ड्राईव्ह? आता आपल्याला माहिती आहे ओपन बेल्ट ड्राईव्हचा व्हेलॉसिटी रेशो काय असतो, तर N1/N2 इज इक्वल टू D2/T1. ऑप्शन नंबर 3. What is the effect of slip of the belt on the velocity ratio of the belt drive? आता स्लिप मुळे आपल्याला velocity रेशो आपल्याला कमी भेटतो किंवा डिक्रीज होतो. म्हणजे ऑप्शन नंबर 1 डिक्रीजेस. The frictional force which acts on the body when the body tends to move is known as. ज्यावेळेस बॉडी आपली मोशन करण्याच्या स्थितीत असते त्यावेळेस जो फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होतो बॉडीवरती त्याला आपण लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणतो. ऑप्शन नंबर 2. व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन फॉर अ रिजिड बॉडी टू बी इन इक्विलिब्रियम वेन द बॉडी इज अंडर द ऍक्शन ऑफ 3 फोर्सेस? आता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस बॉडी इक्विलिब्रियम मध्ये असते त्यावेळेस आपल्याला समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्सेस is equal to 0, summation of vertical forces is equal to 0 and summation of all the moments acting on the body is equal to 0. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काय असलं पाहिजे, तर लाईन ऑफ ऍक्शन ऑफ these forces are parallel to each other and the line of action of forces meet in a point. Option number 4. The point in a beam at which the bending moment is maximum, the shear force at that point is. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम असते एखाद्या पॉइंटला त्या शिअर फोर्स हा 0 असतो. ऑप्शन नंबर 3. अ स्टील रॉड ऑफ ओरिजिनल लेंथ 200 mm and final length 200.2 mm after application of an axial tensile load of 20 kN, what will be the strain developed in the rod? आता सोल्युशन प्रोव्हाइड. आता स्ट्रेन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आता चेंज इन लेंथ काय आहे तर 0.2 आहे आपली आणि ओरिजिनल लेंथ आपली 200 आहे. मग आपली स्ट्रेन येते 0.001. ऑप्शन नंबर 3. चूज द करेक्ट ऑप्शन विच सॅटिस्फाईज द हुक्स लॉ. आता आपल्याला माहिती आहे विदिन द इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. आता ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर आहे. The equivalent bending moment for a shaft which is subjected to the combined twisting moment T and bending moment M is given by the equation. आता आपल्याला equivalent bending moment when it is subjected to combined twisting moment and bending moment is equal to 1/2 M plus square root of M square plus T square. Option number 3. What is the effect of Young's modulus of wire if the radius of wire is subjected to
subjected to a load P is doubled. आता आपल्याला माहिती आहे यंग्स मॉड्युलस हा E हा कोणत्याही ह्याच्यावरती आपल्या एरियावरती किंवा लोड वरती डिपेंड नसून तो मटेरियल वरती डिपेंड असतो. म्हणून जरी आपला लेंथ किंवा आपल्या एरिया किंवा लोड जर डबल केला तरी तो यंग्स मॉड्युलस वरती त्याचा काही इफेक्ट होत नाही, रिमेन्स अनअफेक्टेड. ऑप्शन नंबर 4. Which of the following shows the correct graph for the stress strain curve for an ideal elastic strain hardening material? आता स्ट्रेन हार्डनिंग म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण परमनंट प्लास्टिक रिजन मध्ये ज्यावेळेस आपल्याला मटेरियल आपण लोड लावून ज्यावेळेस आपलं प्लास्टिक रिजन मध्ये पोहोचतो मटेरियल, त्यावेळेस जे मटेरियलचं परमनंट इलॉंगेशन हे होतं, इलॉंगेशन होतं, त्याला आपण स्ट्रेन हार्डनिंग असं म्हणतो. म्हणजेच इथे लोड त्या प्रमाणात वाढत नाही ज्या प्रमाणात आपले स्ट्रेन वाढते, म्हणून आपण याला स्ट्रेन हार्डनिंग असं म्हणतो इन अ प्लास्टिक डिफॉर्मेशन रिजन. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता ऑप्शन नंबर 4 हे प्लास्टिक डिफॉर्मेशनचा रिजन आहे आणि ऑप्शन नंबर 1 हे आपला लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. What is the equivalent torque and bending moment in a member subjected to the torque of magnitude 400 Newton meter and bending moment of 300 Newton meter? त्याचं सोल्युशन बघूयात. इक्विव्हॅलंट टॉर्क माहिती आहे आपल्याला √m² प्लस t², तो आला 500 न्यूटन मीटर. आणि इक्विव्हॅलंट बेंडिंग मोमेंट आपण मागाशीच बघितलंय 1/2 into 1 plus square root of m² plus t². तर त्याच्याने आपली इक्विव्हॅलंट बेंडिंग मोमेंट येईल 400 न्यूटन मीटर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 500 and 400. The shear force acting at the midpoint of the cantilever beam is 12 kilonewton. What is the value of uniformly distributed load W acting over entire length if the span length of beam is 4 meter? आता आपल्याला माहिती आहे shear force in a section of cantilever beam loaded by uniformly distributed load कसा असतो, तर S is equal to W into X. X म्हणजे काय, तर distance from the fixed end. आता इथं X is equal to हाफ असणार आहे कारण आपला मिड पॉइंटला शिअर फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आपल्याला दिलाय शिअर फोर्स, आपल्याला एस दिलाय 12 किलो न्यूटन आणि डब्ल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. एक्स आपला 2 आहे, लेंथ आपली 4 असल्यामुळे आपल्याला मिड पॉइंटला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग डब्ल्यू आला आपला 6 किलो न्यूटन पर मीटर. ऑप्शन नंबर 3. चूज द करेक्ट मटेरियल विच बिलोंग्स टू द कॅटेगरी ऑफ हायली इलॅस्टिक, ब्रास, स्टील, ग्लास, रबर. आता इलॅस्टिसिटी म्हणजे काय, ज्यावेळेस आपण लोड अप्लाय करतो आणि ते मटेरियल इलॉंगेट होतं, पण मटेरियल इलॉंगेट झाल्यानंतर ते इलॅस्टिक सिटी म्हणजे काय, टू प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल टू रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साइज. मग आपलं स्टील जे आहे ते त्याची इलॅस्टिसिटी इतकी हाय असते की ते लगेचच इट्स ओरिजिनल शेप अँड साइज रिगेन करतं, म्हणून ते हायली इलॅस्टिक आहे. ऑप्शन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. आता the value of shear force at any point in the beam is equal to the slope of bending moment curve. हे राईट आहे. Value of distributed load at any point in the beam is equal to the slope of bending moment curve. हे रॉंग आहे. आणि the value of distributed load at any point in the beam is equal to the slope of shear force curve. हे पण बरोबर आहे. आणि ऑप्शन नंबर 4 आहे all options are correct. म्हणजे the value of distributed load at any point in the beam is equal to the slope of bending moment curve. हे wrong आहे आपला. ऑप्शन नंबर 2. Which of the following conditions is incorrect for the shaft connected in
series to each other. आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस शाफ्ट आपण सेरीज मध्ये कनेक्ट करतो त्यावेळेस त्या दोघांची बेंडिंग कंबाइंड बेंडिंग मोमेंट थिटा इज इक्वल टू θ1 प्लस θ2 असतो आणि त्यांचा टॉर्क T इज इक्वल टू T1 इज इक्वल टू T2 असतो. त्याच्यामुळे इनकरेक्ट आहे तर ते आहे T इज इक्वल टू T1 प्लस T2 अँड θ1 इज इक्वल टू θ2. हे दोन्हीही इनकरेक्ट आहेत. ऑप्शन नंबर 4. A body is subjected to the principal stresses at a point having the values as 200 megapascal, 150 megapascal and 100 megapascal respectively. What is the value of maximum shear stress in megapascal? आता आपल्याला माहिती आहे प्रिन्सिपल स्ट्रेस दिलाय सिग्मा 1, सिग्मा 2 आणि सिग्मा 3. आता टाउ मॅक्स म्हणजे काय तर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 अपॉन 2, sigma 2 minus sigma 3 upon 2 and sigma 3 minus sigma 1 upon 2. या तिन्हीपैकी जी मॅक्सिमम व्हॅल्यू येईल ती असते टाउ मॅक्स. सो मॅक्सिमम शिअर स्ट्रेस ॲट अ पॉइंट टाउ मॅक्स इज इक्वल टू आपल्याला इथे -50 मेगापास्कल. व्हॅल्यू ऑफ टाउ मॅक्स इज इंडिपेंडेंट अपॉन साइन म्हणजेच टाउ मॅक्स इज इक्वल टू 50 मेगापास्कल. ऑप्शन नंबर 2. Which of the following beam will produce the constant bending moment over a given span length? आता आपल्याला माहिती आहे की ज्या पोर्शन मध्ये आपला पॉइंट लोड ऍक्ट होत नाहीये तिथं आपली बेंडिंग मोमेंट ही रेक्टँग्युलर असते म्हणजेच कॉन्स्टंट असते. आता बघूयात आपण आता त्याचं सोल्युशन. आता ऑप्शन नंबर 3 मध्ये बघा की सी आणि डी या पोर्शन मध्ये कोणताही फोर्स ऍक्ट होत नाहीये आणि त्याच्यामुळे इथं बेंडिंग मोमेंट ही कॉन्स्टंट असेल. ऑप्शन नंबर 3 मध्ये. व्हॉट इज द टेम्परेचर फॉर विच द वेपर प्रेशर ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू 760 mm ऑफ Hg टर्म्ड ॲज. आता आपल्याला विचारलंय त्यांनी की 760 mm ऑफ Hg ला ह्या वेपर प्रेशरला टेम्परेचर काय असेल तर ते असतं नॉर्मल बॉइलिंग पॉइंट. ऑप्शन नंबर 2. व्हॉट हॅपन्स वेन द हीट सप्लाय टू द सिस्टम इज मोर दॅन द वर्क ट्रान्सफर आउट ऑफ द सिस्टम. तर बघूयात आपण. अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेल क्यू इज इक्वल टू डेल यू प्लस डेल डब्ल्यू. आता डेल यू म्हणजे काय तर आपली इंटरनल एनर्जी इज इक्वल टू डेल क्यू मायनस डेल डब्ल्यू. आता ज्या वेळेस आपलं डेल क्यू हा आपला इन्क्रीज होईल आणि डेल डब्ल्यू हा डिक्रीज होईल देन आपली इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल. ऑप्शन नंबर 3 इन्क्रीज इन द इंटरनल एनर्जी. द डिग्री ऑफ डिसऑर्डर वेन द टू गॅसेस आर मिक्स्ड इज. आता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस दोन गॅस ज्यावेळेस मिक्स्ड होतात मग डिग्री ऑफ डिसऑर्डर म्हणजे काय तर एंट्रॉपी. ज्यावेळेस दोन गॅस मिक्स होतात त्यावेळेची एंट्रॉपी ही त्या दोन गॅसेसच्या इंडिव्हिज्युअल एंट्रॉपी पेक्षा जास्त असते म्हणजेच हायर दॅन दॅट ऑफ द इंडिव्हिज्युअल गॅसेस. ऑप्शन नंबर 2. अ कार्नोट heat pump is used to maintain a room at a temperature of 27 degrees Celsius. The initial temperature of the room was -4 degrees Celsius. The heat loss from the room is 20 kilowatt. What is the power requirement of the pump? आता सोल्युशन बघूयात आपल्याला. आता आपल्याला माहिती आहे सीओपी ऑफ हीट पंप म्हणजे काय टी हायेस्ट अपॉन टी हायेस्ट मायनस टी लोएस्ट and it is equal to heat supplied upon heat supplied minus heat loss. आता त्याच्यावरून आपण हीट सप्लायड काढू शकतो ते आली 22 किलोवॅट. आता नाव पॉवर रिक्वायर्ड टू ड्राइव्ह द पंप इज इक्वल डब्ल्यू इज इक्वल टू हीट सप्लायड मायनस हीट लॉस्ट. आता हीट सप्लायड किती आहे आपली तर 22 आणि हीट लॉस्ट काय आहे तर 20. मग पॉवर रिक्वायर्ड टू ड्राइव्ह द पंप डब्ल्यू इज इक्वल टू 2 किलोवॅट. ऑप्शन नंबर 2. Which equations best represent the entropy of a system with two parts with entropy x and entropy y? आताच आपण पाहिलं की when two gases mixes with each other then resultant entropy is higher than the two individual gases and it is equal to
summation of that two, म्हणजे x plus y. Option number 8, S is equal to x plus y. Which of the following cycle is used in a spark ignition engine? आता आपल्याला माहिती आहे की स्पार्क इग्नायशन इंजिन म्हणजेच काय, पेट्रोल इंजिन. पेट्रोल इंजिन मध्ये आपल्याला आपण ऑटो सायकल यूज करतो. ऑप्शन नंबर 4. Which cycle has heat addition process is carried out at both constant pressure and constant volume? आता आपल्याला माहितीच आहे की हीट ऍडिशन बोथ कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये कोणत्या सायकल मध्ये होतं, तर ते होतं ड्युअल सायकल. ऑप्शन नंबर 3. फॉर अ प्रोसेस विच इज नॉन फ्लो द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स स्टेज दॅट. आता आपल्याला माहिती आहे फॉर अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स del Q is equal to del U plus del W आणि म्हणजेच del U is equal to Q minus W. आता इथं W काय आहे तर नॉन फ्लो वर्क डन आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 1. Which of the following factors contributes towards detonation in an engine? Engine overheating, higher compression ratio, lean air fuel mixture. All options are correct. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4. ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. म्हणजेच इंजिन ओव्हरहीटिंग मुळे, हायर कॉम्प्रेशन रेशो मुळे, लीन फ्युएल मिक्सचर असल्यामुळे सुद्धा आपलं डिटोनेशन ऑफ इंजिन होऊ शकतं. व्हॉट इज द स्टेट ऑफ मीटिंग ऑफ अ सॅच्युरेटेड लिक्विड लाइन विथ रिस्पेक्ट टू vaporization and saturated vapor line on a PV diagram of pure substance is called critical state, saturation state, superheated vapor state, vaporization state. आता आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आणि सॅच्युरेटेड वेपर लाईन आपल्या मीट होतात तिथं आपल्याला क्रिटिकल पॉइंट मिळतो. म्हणजे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, क्रिटिकल पॉइंट, क्रिटिकल स्टेट. Which of the following graph represents working of an ideal auto cycle on PV diagram? आता आपल्याला माहिती आहे की ऑटो सायकल मध्ये 2 एडियाबॅटिक आणि 2 कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस असतात. म्हणजेच इथं ऑप्शन नंबर 4 मध्ये दाखवलेलं आहे. आता ऑप्शन नंबर 1 पाहूयात. ऑप्शन नंबर 1 मध्ये हीट ऍडिशन इन कॉन्स्टंट प्रेशर अँड हीट रिजेक्शन इन कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणजे ही आहे डिझेल सायकल. आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये हीट ऍडिशन बोथ ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड कॉन्स्टंट प्रेशर ला होते आणि हीट रिजेक्शन ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ला होते, तर ही आहे ड्युअल सायकल. विच बिलो stated statement is incorrect about a reservoir of heat? It has a constant temperature. It is also known as thermal bath. It has an infinite heat capacity. There exists no real thermal reservoirs. So option number 4 is wrong. There exists no real thermal reservoirs. तर आपले थर्मल रिझर्वायर कोणकोणते आहेत, तर आपला सन इटसेल्फ इज अ थर्मल रिझर्वायर. आपले जे सी आहेत, सगळे समुद्र आहेत, ते सुद्धा एक प्रकारचे थर्मल रिझर्वायरच आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. If a heat engine produces work only by interacting with one source, what kind of machine is this? तर ती आहे आपली perpetual motion machine of second kind. Option number 2. The point beyond which there is no distinct vaporization is called critical point, saturation point, boiling point and melting point. आपल्याला माहिती आहे की त्या पॉइंटच्या बियॉन्ड देर इज नो डिस्टिंक्ट वेपरायझेशन प्रोसेस, तर ते आहे क्रिटिकल पॉइंट. व्हॉट इज द ड्रायनेस फ्रॅक्शन ऑफ सॅच्युरेटेड लिक्विड? आता आपल्याला माहिती आहे ड्रायनेस फ्रॅक्शन ऑफ सॅच्युरेटेड लिक्विड हा असतो 0 आणि ड्रायनेस फ्रॅक्शन ऑफ सॅच्युरेटेड वेपर असतो 1. विच स्टेटमेंट रिप्रेझेंट द स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन ऑफ द बॉयलर? आता आपण हा गेल्याच व्हिडिओमध्ये हा प्रश्न पाहिला होता. तर ह्या प्रश्नाचं जर सोल्युशन तुम्हाला बघायचं असेल तर आपला मागचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, Q is equal to H2 minus H1. What happens to the COP of the heat pump when the temperature difference between the source and sink is increased?
decreases, first increases then decreases, first increases then decreases, increases. आता सोल्युशन बघूयात. आता सीओपी ऑफ हीट पंप आपल्याला माहिती आहे टी हायेस्ट अपॉन टी हायेस्ट मायनस टी लोएस्ट. ज्यावेळेस टी हायेस्ट मायनस टी लोएस्ट हा जर डिफरन्स आहे तो जर इन्क्रीज केला तर सीओपी ऑफ हीट पंप आपला डिक्रीज होईल. ऑप्शन नंबर 1. A heat engine performs a work of 100 kilojoule per cycle. The efficiency of the engine is 50%. What will be the amount of heat rejection in kilojoule per cycle? आता ह्याचं सोल्युशन पाहूयात. आपल्याला माहिती आहे इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन काय आहे तर डब्ल्यू अपॉन वर्क आउटपुट अपॉन क्यू इनपुट. आता हा वर्क आउटपुट दिला आपल्याला 100 आणि क्यू इन आपल्याला कॅल्क्युलेट करू शकतो. क्यू इन आला आपला 200 किलोजूल. आता क्यू आउट काय आहे तर क्यू इन मायनस डब्ल्यू म्हणजेच आपल्याला हीट रिजेक्टेड येईल आपली 100 किलोजूल. ऑप्शन नंबर 3. व्हॉट इज द रिजन 1 इन अ पीव्ही डायग्राम गिवन बिलो इज कॉल्ड. आता आपल्याला माहिती आहे रिजन 1 ला आपण म्हणतो कॉम्प्रेस्ड लिक्विड रिजन. ऑप्शन नंबर 1. मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच MPSC एकलव्य या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.